तर नमस्कार मंडळी, सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, मी ओमानमधून चंदू. काल परवा एक स्वप्न पूर्ण झालं की तुम्ही सर्वांनी मिळून माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण केलात आणि यूट्यूब फॅमिली पूर्णपणे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार. कधी विचार पण केला नव्हता. ज्यावेळेला सुरुवातीला मी यूट्यूब चॅनल ओपन केला, ज्यावेळेस यूट्यूब चॅनल ओपन केलं त्यावेळेस माझ्याकडे J6 हा फोन होता. त्यानंतरला मध्यंतरी आयफोन आला आणि आता साधा फोन आहे माझ्याकडे. कारण की आयफोन तर मी आताही घेऊ शकतो, पण त्यात पैसे खर्च करण्यात का अर्थ नाही. मी जसा आहे तसाच आहे. बरं, मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की आपल्यापैकी जर कोणाला विदेशामध्ये जॉब करायचा असेल, म्हणजे गल्फमध्ये जॉब करायचा असेल, तर तुम्ही मला DM करा. मी तुम्हाला सांगेन कसं यायचं, काय यायचं, सगळी प्रोसिजर सांगेन. ठीक आहे. त्यासाठी तुमचं शिक्षण वगैरे काय या गोष्टी जास्त मॅटर करत नाहीत. तुमच्याकडे कला असणं खूप मोठी गोष्ट आहे. जी तुमच्याकडे कला आहे ती तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते. माझ्यावरून मी सांगतो तुम्हाला. जवळपास 2 वर्ष मी एवढा त्रास सहन केला, काहीच ऑप्शन नव्हता माझ्याकडे. ह्या 2 वर्षात नाही म्हटलं तरी 70 ते 80 खेपा मुंबईला मारल्या मी. पैसा असेल नसेल, खायला असेल नसेल, काही असेल, घरी काय असेल नसेल, काय, ह्या सगळ्या गोष्टीचा विचारच केला नाही. पण मुंबईला जायचं होतं, कारण की मला एका चांगल्या कंपनीत जॉब बघायचा होता. जॉबची मी सुरुवात कुठून कशी केली तुम्हाला सांगतो. मी ज्यावेळेस मला वाटलं की मला जो जॉब मिळेल तो मला करणं गरजेचं आहे, त्यावेळेस मी सुरुवात कुठून केली. जे ॲमेझॉनच्या डिलेवरी वगैरे असतात नाही का, डिलेवरी बॉय वगैरे, ते ॲमेझॉनचे वगैरे असतात ना, पार्सल वगैरे, तिथे जाऊन विचारलं. तिथे साधारणतः 9-1 हजार पगार होता आणि ते अलाउन्स वगैरे सगळ्या गोष्टी असून मग 15,000पर्यंत जात होता. तोही करणं मी गरजेचं वाटलं मला. पण त्यांनी सांगितलं आत्ता काय सध्याची वॅकन्सी नाही आहे, थोडासा वेळ लागेल, नंतरला या तुम्ही म्हणून. मग तेही थोडंसं थांबलंच. मग त्यानंतरला मुंबईमध्ये येऊन जॉब करायचा विचार केला. म्हटलं तिथून तरी सुरुवात करूया म्हणून. इकडे खेपा चालूच होत्या. अनेकांनी मला वेगवेगळे सल्ले दिले. एकाने तर सांगितलं, बघा हा इथे मी कोणती श्रद्धा किंवा अंधश्रद्धा हे सांगत नाही आहे, पण मी वास्तविकता मांडतो आहे. व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघा. ज्यावेळेस माणूस संपतो त्यावेळेला त्याच्या घरातल्यांपासून सुरुवात होते की हा आता संपला म्हणून घरातले दाखवून देतात. रिलेशनवाले सांगतात की हा आता संपला म्हणून. त्यानंतरला बाहेरचे सुरुवात करतात की हा व्यक्ती खरोखर संपलेला आहे म्हणून. ज्यावेळेस घरातून सुरुवात झाली की हा मुलगा काहीच करू शकत नाही, त्यावेळेस बाहेरच्यांनी पण सुरुवात केली की खरंच हा काहीच करू शकत नाही म्हणून. अनेकांनी अनेक सल्ले दिले, पण एवढ्या वाईट काळात आहे ना, स्वतःवर विश्वास ठेवून कधी कुठल्या व्यसनाच्या आहारी नाही गेलो मी. एकाने तर सांगितलं की असं असं करावं लागेल. आता इथे काय करावं लागेल काय नाही मी ते तुम्हाला क्लिअर करू शकत नाही, पण नक्कीच यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन. असं असं करावं लागेल, इकडे इकडे जावं लागेल आपल्याला, ह्या ठिकाणी करावं लागेल, ते असं असं एवढा खर्च येईल. जे काय तुझ्या भोवती जे काय वातावरण तयार झालं आहे ना, त्यातून तू बाहेर पडशील म्हणून असं मला सांगितलं. मनात एकच विचार येत होता की माझे प्रयत्न कमी पडत आहेत की हे सगळं वातावरण तयार झालं ह्यामुळेच घडतं, काहीतरी असेल. त्यांनी सांगितलं मला असं असं आहे, असं असं करावं लागेल बाबा, एवढा एवढा खर्च येईल. अगोदरच माझ्या खिशात 1 रुपया नव्हता आणि त्यात परत हा 10 ते 12 हजार खर्च. मी काहीच नाही म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, काय जाऊ द्या. त्यानंतरला ठरवलं की ट्राय करूया म्हणून, शेवटची ट्राय करूया. मी एकदा इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू सगळ्या द्यायचो मी, सगळ्या इंटरव्ह्यू क्रॅक करायचो, सिलेक्शनही व्हायचं, मेडिकलपर्यंत पोचायचं, पण प्रोसिजर पुढे जायची नाही. त्यानंतरला माझे मित्र आहेत कोल्हापुरातले, ते आणि त्यांनी मला सांगितलं की चंदू, आपल्या कंपनीत जो मी पहिल्या अगोदर होतो गल्फमध्ये त्या कंपनीचाच इंटरव्ह्यू आहेत, आपल्याला तो इंटरव्ह्यू अटेंड करायचा आहे, तू चल माझ्याबरोबर म्हणून. मग मी गेलो, इकडे आलो मुंबईला, इंटरव्ह्यू वगैरे दिला. तो इंटरव्ह्यू दिल्यानंतरला सुद्धा मला सॅलरीसाठी मला थोडंसं वेटिंग करावं लागलं, थांबावं लागलं.
कारण कंपनी सॅलरी दिलेली त्याच्यातून थोडीशी मला ॲक्सेप्टेशन लावून थोडीशी जास्त पाहिजे होती, त्याच्यामुळे मला तिथे थांबावं लागलं. म्हटलं ठीक आहे. आणि इंटरव्ह्यू साधारणतः माझा एक 10:30 वाजता झाला आणि मला 3 वाजेपर्यंत थांबावं लागलं. तेव्हा त्या माणसाचे शब्द आठवले मला की हे तुझ्या जे वातावरण तयार झालं आहे ना, त्याच्यातून तुला बाहेर पडावं लागेल. म्हटलं हे खरंच असतं का? वास्तविकता बघूया तरी म्हटलं खरंच असतं का म्हटलं. त्यानंतरला 3 वाजता पुन्हा मला आतमध्ये बोलवलं केबिनमध्ये. मी आतमध्ये गेलो केबिनमध्ये आणि त्यानंतरला त्यांनी सांगितलं की म्हणजे ॲक्च्युली ते सरळ सांगितलं की मी जेवढी सॅलरी ॲक्सेप्ट केली होती तेवढी सॅलरी मला मिळेल म्हणून त्यांनी सांगितलं. झालं, तिथून बाहेर पडलो आणि परत 15 दिवसांनी मेडिकल आला. मेडिकल वगैरे सगळं झालं आणि साधारणतः एक पुढच्या 1 महिन्याभरात कंपनीचं तिकीट वगैरे आलं. पण मी थोडंसं डिले केलं कारण की मला थोडंसं अजून थोडं घरी थांबायचं होतं. थोडंसं डिले केलं. त्यानंतरला कंपनीचे कॉल येऊ लागलेत की जायचं. मित्रांनो कसं असतं बघा, मला सांगायचं काय आहे की कसं असतं बघा, या सगळ्यात नेमकं काय झालं मी तुम्हाला एक नीट सांगतो. ज्यांनी सांगितलं की तुझ्या भोवती वातावरण तयार झाल्यानंतर त्या वातावरणाला मी घुमवत होतो. ते कशा पद्धतीने तुम्हाला सांगतो. सगळ्यांच्या मेंटॅलिटी काय होत्या की सगळ्यांच्या मेंटॅलिटी काय होत्या की हे तुझ्या भोवती वातावरण तयार झालेलं आहे वगैरे वगैरे, काय हे अंधश्रद्धा असतील ना त्याच्याभोवती. आणि मी आहे ना एकंदरीत म्हटलं तरी झालं की त्याचीच गंमत बघत होतो की 2 वर्ष मला आहे ना, मी जेवढ्या मेहनत करत होतो, जेवढं काय करत होतो तेवढं सगळं फेल जात होतं. आणि शेवट मी म्हटलं यानंतरला मी ट्रायच करणार नाही. शेवट ज्यावेळेला मी ट्राय केली, मला असं वाटतं कुठेतरी माझे प्रयत्न इतर वेळेला 99% असतील आणि ह्यावेळेला 100% प्रयत्न झाले आणि त्यातून मी पुढे आलो. बाहेर पडलो, तिकीट आलं कंपनीचं आणि मग विचार केला की ज्यांनी सांगितलं ना हे तुझ्या भोवतीचे काय वातावरण तयार झालं आहे ते कुठं गेलं. एखाद्या गोष्टीची आहे ना श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. मित्रांनो त्यानंतरला तिकीट आलं माझं. मी आलो इकडे आणि वेळेनुसार सगळ्या गोष्टी बदलल्या. काल परवापर्यंत 1 वर्षभर त्यांनी मला जे सांगितलं ना की तू काहीच करू शकत नाहीस वगैरे 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 किंवा काय वगैरे, त्यांच्या थोबाडात मारल्यासारखं झालं. ह्या सगळ्या गोष्टी इथून पुढे बाहेर पडल्यानंतरला तुम्हाला सांगतो मी पुढे काय काय केलं. मी थोडे बहुत तिकडचे होते, लोकांचे होते, सगळे देत गेलो. परिस्थितीनुसार सगळं बदलत गेलं. थोडे बहुत घरामध्ये पण चेंजेस केले. ज्यावेळेला माझे दिवस चांगले होते त्यावेळेला मी प्रत्येक माझ्या जे स्वतःचे ब्लड रिलेशनपासून जे रिलेटिव्ह चालू होतात त्या सगळ्यांसाठी मी सगळं काहीतरी करत गेलो. कोणाच्या तरी घरावरती पत्रे दिलेत, ती गल्फमधल्या पैशाने दिलेले आहेत. ही व्हिडिओ जर त्यांच्यापर्यंत पोचली तर त्यांना नक्कीच माहीत असेल. कोणाच्या तरी लग्नासाठी पैसे दिलेले आहेत. कोणीतरी आज ऐशोआरामात AC राहून जो बिझनेस करत असेल त्यासाठी पण पैसे दिलेले आहेत. कोणाच्या तरी शेतीसाठी नांगराला बैल दिला आहे. कसं असतं ना की आपण जे काय करतो ना ते सांगायचं नसतं. पण एक ठराविक वेळ आली की ते सांगितल्याशिवाय पर्याय पण राहत नसतो. माझ्या वाईट वेळेत माझ्याकडून अगदी डोळे बंद करून उभी राहणाऱ्या ज्या व्यक्ती होत्या ते म्हणजे माझ्या सासरवाडीतले. माझे सासरे असतील, माझ्या सासूबाई असतील. बहीण होती, आई होती. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित लाईनमध्ये लावून ठेवल्या. जे बोलत होते काहीच करू शकणार नाही त्यांना मी आज एकच सांगेन, वेळ बदलते,
भले त्यापेक्षा वाईट येईल किंवा त्यापेक्षा चांगली येईल, पण वेळ मात्र नक्की बदलते. असं मित्रांनो, हा एक माझा अनुभव होता. मला माहिती आहे की आपण सगळेजण या अनुभवातून गेलेलो असो नक्कीच. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण आणि कला हेच आपलं जीवन आहे आणि हेच आपल्याला जिवंत ठेवू शकतं. मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. ज्यांनी सांगितलं होतं की तुझ्या भोवतीचे वातावरण तयार झालं आहे, येताना त्यांना भेटून आलो की मी चाललो आउट ऑफ कंट्री म्हणून. वातावरण वगैरे किंवा काय वगैरे आहे ना, ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, मला तरी वाटतं. म्हणून त्यानंतरला आहे ना, माझ्या जर यूट्यूब चॅनलला तुम्ही पाहिलात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे जास्तीत जास्त स्टेटस असतात. कारण वर्गाच्या बाहेर बसून देश कसा चालवायचा हे पुस्तक लिहिणारा माणूस, त्याच जातीत जर मी जन्म घेतला असेल, ते छोट्या मोठ्या वादळांना मी घाबरेन का? प्रश्नच येत नाही. आजही माझ्याकडे बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तके आहेत माझ्या रूममध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तके आहेत माझ्याकडे. वेळ आहे ना, वेळ ही आपल्याला लढायला शिकवते. वेळ आपल्याला दाखवून देते की आपण काय आहोत. वेळ लगेच नाही बदलत, वेळ बदलते पण थोडासा वेळ लागतो. हा होता छोटासा अनुभव. पुन्हा एकदा सांगतोय, जर आपल्यापैकी कोणाला जर आहे ना आउट ऑफ कंट्री यायचं असेल, गल्फमध्ये यायचं असेल, तर त्यांनी मेसेज करा. मी तुम्हाला सर्व प्रोसिजर सांगेन, कसं यायचं ते सांगेन. आणि जास्तीत जास्त इकडे येण्याचा प्रयत्न करा. 2-4 वर्ष इथे राहा. खूप चांगल्या कंपन्या आहेत इथे, जेवण वगैरे सगळं कंपनीचं असतं, मेडिकल फॅसिलिटीज वगैरे सर्व कंपनीचे असतात. जर तुम्हाला यायचं तर तुम्ही नक्की येऊ शकता इकडे. थँक्यू सो मच. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.